थोडं सर का म्हणत थोडं बायला सर का म्हणा थोडं सर का म्हणा बाय थोडं सर का म्हणा सर का बाजूला सकाळी सकाळी अतिशय दुःखद घटना, जे की आपल्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की कालच माझ्या बहिणीचा बाबासाहेब पाटील संपर्क कार्यालयामध्ये मोठ्या थाटात माटामध्ये पटके घालून सर्व नगरसेवकाचा आणि उपाध्यक्षाचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेलं पाहिलेलं होतं रात्री, काल 5 वाजता 2 वाजता 3 वाजता. पण सकाळी जेव्हा उठलो तेव्हा सकाळी 9 वाजता अतिशय दुःखद बातमी अशी घडली की मला सांगणारा सुद्धा जरा कसं सांगावं का नाही सांगावं कोणी करत होता किंवा असं असं झालं ताईचं. परंतु हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मला सुद्धा वाईट वाटलं की 1 महिना सुद्धा हा आनंद जे अहमदपूरच्या जनतेनं नगरसेवक म्हणून माझ्या बहिणीला निवडून दिलं होतं, त्याचा 1 महिना सुद्धा आनंद या काळानं घेऊ दिला नाही. आणि दुःखद घटना घडल्याबरोबर अतिशय वाईट वाटलं की याच्या अगोदर सुद्धा ताईचं काम अतिशय चांगलं होतं. हे 2री-3री टर्म होती. महिला मंडळाचं काम आमच्या राष्ट्रवादीच्या महिलाचा तर स्टार प्रचारक होत्या. शाहूताई कांबळे, मीनाक्षीताई शिंगडे हे गेल्या 10-20 वर्षापासून आमच्या साहेबाचं काम हे महिला मंडळ करत होतं. अनेक बाबतीत बचत गट असो, सगळ्याला घेऊन चालण्याचं काम जर कोण केलं असेल तर आमच्या ताईनं केलेलं आहे. सगळ्यामध्ये मिसळायचं, सामाजिक प्रश्न सगळे महिला मंडळाचे यांचे साहेबाकडे घेऊन जायचं, साहेब त्यांचे प्रश्न सोडायचे. अतिशय मनमिळावू सवय असलेली बहीण आज तुमच्या आमच्यातून निघून गेली. त्यामुळं अतिशय दुःख झालं. पूर्ण अहमदपूर शहर साहेबाच्या मतदारसंघाला झालं. आज या महाराष्ट्राचे देशाचे सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पेजवून आईला श्रद्धांजली वाहिलेली आहे. आज उपमुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी मंत्री बाळासाहेब जाधवनं आमच्या ताईला खन्ना दिला. अशा पद्धतीनं 80 वर्षाच्या आमच्या साहेबाला वाटलं की माझ्या लेकीला 40 वर्षाच्या लेकीला मला खंदा द्यायची पाळी आली, म्हणून अतिशय डोळ्यात पाणी आलं साहेबाच्या. अशा पद्धतीनं आम्हा सर्वांना दुःख कोसळलेलं आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते दुःखात आहेत. या प्रसंगी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या महेश अर्बन बँकेच्या वतीनं, नगरपालिकेच्या वतीनं, राष्ट्रवादीच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. आज शाहूताईचं हृदयविकाराच्या झटक्यानं अत्यंत दुर्दैवी असं निधन झालं. सकाळी 7 वाजता मला माझे स्नेही श्रीकांत बनसोडेंनी फोन करून सांगितलं. त्या अगोदर मी मुन्ना घरातून निघून गेलेला होता.
नंतर मी श्रीकांतच्या फोनच्या नंतर मुन्नाला फोन केला, अरे असं असं झालं. तर त्याने सांगितलं की मी खालीच आहे, दवाखान्यात आहे. तर हे साहेब, माझ्या माहितीप्रमाणे शाहूताई पहाटे 4 पासून अहमदपूर शहरामधला प्रत्येक दवाखाना त्यांनी शोधण्याचं काम केलं, डॉक्टरला उठवण्याचं काम केलं. परंतु या शहरामधील कुठलाच डॉक्टर शाहूताईला मदत करायला धावला नाही. ही तात्या वस्तुस्थिती आहे. आणि शेवटी शाहूताई शासकीय रुग्णालयात गेल्या. तिथं पण कोणी नव्हतं. परंतु शासकीय रुग्णालयामध्ये रिक्षातून उतरून पाय ठेवताच त्यांना मोठा अटॅक आला आणि तिथंच त्यांचा प्राण गेला. शाहूताईंना काल 4 वाजल्यापासून हा प्रॉब्लेम होता, परंतु त्यांनी तो प्रॉब्लेम मनावर घेतला नाही, अशी माझी माहिती आहे. आणि या ठिकाणी शाहूताई आपल्यात नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. आणि फक्त राष्ट्रवादीच्या परिवारावरच हा शोककळा पसरलेली नाही, तर या तालुक्यातील जिल्ह्यातील बौद्ध समाजावरही या ठिकाणची शोककळा पसरलेली आहे. म्हणून मी या ठिकाणी शाहूताईंनी आत्ताच तात्यांनी सांगितलं की त्यांना 1 महिना झालं होतं, चांगले दिवस बघता आले नाहीत. परंतु नीतीच्या पुढं तात्या कुणाचंही चालत नाही. म्हणून या ठिकाणी मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं शाहूताईंना आदरांजली वाहतो आणि मी इथंच थांबतो. एखादा जर डॉक्टर समजा त्याला थोडासा आधार मिळाला असता तर कदाचित हे वेळ आली नसती असं मला वाटते. पण काल माझ्या मुलीसोबत शाहूताई असताना मला खरं वाटणं गेलं. सकाळी 7 वाजता मोबाईल उघडल्यानंतर मी ग्रुपवर बघितल्यानंतर शाहूताईचा फोटो आला आणि ते खरं वाटणं गेलं. म्हणून मी परत मुलीला फोन केला तर खरं आहे असं समजल्यानंतर काल मुलीपाशी निरोप होता की माझं पाठीत दुखतंय आणि मला ताप यायल्यामधून माझी तब्येत बरोबर नाही. तरी मुलीनं आमच्या म्हणली आपण दवाखान्यात जाऊतय, पण थोडंसं गोळ्या घेतल्यात असं तसं काही तर त्यांनी म्हणल्या वाटते. जर काल जर समजा आम्हाला सगळ्या कुणालाही माहिती पडलं असतं तर आपण दिवसभर काल ह्या टायमापर्यंत सोबतच होतो साहेब. पण परमेश्वराचा घाला असा आहे की त्याला काही जरी सोबत असल्यामुळं आमचे जास्ती संबंध आहेत. त्याच्यामुळं साहेबांवर तर एवढं म्हणजे पडत्या काळात लोक सोडून जायचे, पण शाहूताईनं पक्ष सोडला नाही आणि साहेबावर प्रेम कमी केलं नाही. म्हणून आज मी एवढ्या अंत्यविधी बघत असताना मोठ्या साहेबानं खंदा दिला आणि डोळ्यात पाणी आलं. या ताईचं ही कर्तृत्व आज आपल्यातून निघून गेल्या. त्याच्यामुळं संबंध मतदारसंघावर या ठिकाणी शोककळा पसरली आहे. आमचे साहेब घटना कळाउशीर बाबासाहेबजी पाटील साहेब तर म्हणजे बोलायचं त्यांना सुधारणा गेलं म्हणजे त्यांच्या डोळ्यातून आपोआप धारा आहे. एक असं व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यातून निघून गेलं आणि त्यांना त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सहन करण्याची शक्ती देव, एवढीच मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझे 2 शब्द कैलासवासी म्हणण्याची पाळी माझ्यावर आलेली आहे. शाहूताई कांबळे ह्या नगरसेविका होत्या. त्यांनी पक्षाचं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, तालुका अध्यक्ष म्हणून केलं, बचत गटाचं काम केलं. कार्यकर्ती कशी असावी त्याचं एक उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे आमची भगिनी शाहूताई कांबळे. मागे एकदा नगर परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केले, पुन्हा पक्षाचं तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं आणि यावेळेस अटीतटीच्या निवडणुकीमध्ये शाहूताई आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे त्या विजयी झाल्या होत्या. कालच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेच होतो. अविनाश होते, मी होतो, युसुफभाई, सगळेजण बसलो, गप्पा मारल्या. ताई आम्हाला पेढे दिले नाहीत, नाही साहेब तुम्ही इथं नाहीत, लातूरला चालाव. अशा प्रकारचं काल आम्हाला किंचितही वाटलं नव्हतं की असा आजचा प्रसंग येणार आहे. पण नीतीच्या पुढे आपलं काही चालत नाही मित्रांनो. ही जी जागा आज आमच्यावर संकट पडलेलं आहे, पक्षावर पडलेलं आहे आणि तालुक्यावर पडलेलं आहे, खूप मोठं संकट आहे.
त्यांचे मालक गोविंदरावजी असतील, त्यांचे चिरंजीव हर्षद आणि त्याचा भाऊ असेल, या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांना हे सहन करायची शक्ती द्यावी. माझ्या वतीनं आणि माझ्या तमाम जनतेच्या वतीनं शाहूताईला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आता माझ्याकडे शब्द नाहीत, अशा प्रकारचं काम शाहूताईंनी केलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. ओम शांती शांती.